So in last lecture we have started problem number 2. Sanjay, Rajesh and Anand carried on a retail business in partnership. See, and their profit and loss sharing ratio is 50% for Sanjay, 30% Rajesh and Anand 20%. So त्यांचा प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग जो रेशो आहे हा 5:3:2 असा दिलेला आहे. इथले काही पॉईंट्स जे आहेत हे आपले कंप्लीट झालेत. आपण कॅपिटल अकाउंट्स प्रिपेअर केलेत, करंट अकाउंट दिलेलं आहे. जेव्हा प्रॉब्लेममध्ये करंट अकाउंट दिलं असेल सगळ्या ॲडजस्टमेंट ज्या आहेत ह्या करंट अकाउंटला रेकॉर्ड केल्या जातील. सी, this is our current account. ऑलमोस्ट आपण रेंट, रेट्स अँड इन्शुरन्स इथपर्यंत लास्ट लेक्चरला तेवढा पार्ट आपला कव्हर झालाय. पुढचा जो रिमेनिंग पार्ट आहे हा आपण बघूया. सी, प्रॉब्लेममध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर केलंय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट, देन करंट अकाउंट अँड बॅलन्स शीट. सो हे जे अकाउंट्स आहेत हे आपण प्रिपेअर केलेत. रेंट, रेट्स अँड इन्शुरन्स त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. आपण ॲडजस्टमेंट रिलेटेडचा जो पार्ट आहे हा आधीच्या लेक्चरमध्ये डिस्कस केला होता. सी हिअर, रेंटवरती ॲडजस्टमेंट आहे. रेंट, रेट्स अँड इन्शुरन्स. रेट्स प्रीपेड ऑन 31 मार्च 2500. सो आपण जेव्हा रेंट फर्स्ट ऑफ ऑल जे रेकॉर्ड करणार आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड, त्या अमाऊंटमधून प्रीपेडची जेवढी अमाऊंट आहे ही आपल्याला लेस करायची आहे. See here, to rent, rates and insurance, this is our profit and loss account. 10,500 जेवढी बुक व्हॅल्यू दिलेली आहे बॅलन्स शीटला, सॉरी ट्रायल बॅलन्सला. ट्रायल बॅलन्स मधली व्हॅल्यू आपण घेतली 10,500 लेस प्रीपेड 2,500. आउटर कॉलमला अमाऊंट घेतली, फायनल अमाऊंट 8,000. देन आता हे जे प्रीपेड रेट्स आहेत किंवा प्रीपेड रेंट जे आहे याचा सेकंड इफेक्ट हा बॅलन्स शीटला रेकॉर्ड करायचा आहे. सो इन बॅलन्स शीट हिअर इज प्रीपेड रेंट, रेट्स अँड इन्शुरन्स 2,500. केलेल्या ॲडजस्टमेंटचा सेकंड इफेक्ट जो आहे हा आपण बॅलन्स शीटला रेकॉर्ड करतोय. बॅलन्स शीट ॲसेट साईड प्रीपेड रेंट, रेट्स अँड इन्शुरन्स 2,500. Next is professional charges. See here, professional charges are given 3,500. ऑलरेडी आपण ती ॲडजस्टमेंट जी आहे लीजहोल्ड प्रिमायसेसच्या वेळेला कंप्लीट केलेली आहे. जस्ट रिवाइज करून पुढे जाऊया. बॅलन्स शीट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला फर्स्ट ऑफ ऑल प्रोफेशनल चार्जेस आपण रेकॉर्ड केलेत. 2 प्रोफेशनल चार्जेस 3,500 लेस ट्रान्सफर टू लीज होल्ड. सी हिअर, प्रोफेशनल चार्जेस रिलेटेड इथे ॲडजस्टमेंट आहे. प्रोफेशनल चार्जेस इन्क्ल्यूड 2,500 मीन्स प्रोफेशनल चार्जेसची जी अमाऊंट ट्रायल बॅलन्सला दिली आहे 3,500 त्यामध्ये 2,500 हे इन्क्लूड झालेत. हे कशाचे आहेत? These 2,500 fees paid in respect of acquisition of the leasehold premises. मग हे leasehold premises चे 2,500 ह्या प्रोफेशनल चार्जेसमध्ये इन्क्लूड झालेत. सो आपण त्या प्रोफेशनल चार्जेसमधून ते 2,500 लेस करतोय. दॅट्स वाय लेस ट्रान्सफर टू leasehold 2,500. फायनल अमाऊंट आउटर कॉलमला आपण घेतोय 1,000. आता या ट्रान्सफर टू लीजहोल्डचाच सेकंड इफेक्ट हा बॅलन्स शीटला आहे. बॅलन्स शीटला जिथे आपण लीजहोल्ड प्रिमायसेस रेकॉर्ड केलेत त्यामध्ये ॲडिशनल जी अमाऊंट होती 25,000ची ती आपण ॲड केली आणि जे 2,500 प्रोफेशनल चार्जेसमधून आपण लेस केले ते लीजहोल्डमध्ये ॲड होतील बिकॉज ते लीजहोल्ड प्रिमायसेसचे चार्जेस होते जे प्रोफेशनल चार्जेसमध्ये इन्क्लूड झाले होते. सो तिकडे आपण लेस केलेत आणि लीजहोल्ड प्रिमायसेसमध्ये ॲड केलेले आहेत. सो ॲडिशन 2,500 आणि या तिघांची टोटल घ्यायची आहे 45,000 प्लस 25,000 प्लस 2,500 72,500.
आणि त्यातून डेप्रिसिएशन जे आहे लेस केले. नेक्स्ट इज डेटर्स. सी हिअर डेटर्स 20,600 डेटर्स जे आहेत हे दिलेले आहेत. बट सी हिअर डेटर्स वरती ऍडजस्टमेंट दिलेली आहे. सी द सेकंड ऍडजस्टमेंट, अ डेटर ऑफ ₹600 इज टू बी रिटन ऑफ. डेटर्सची जेवढी अमाऊंट आहे त्या अमाऊंटमधून 600 हे रिटर्न ऑफ करायचे. म्हणजेच काय तर 600 हे लेस करायचे. मग हे 600 हे बॅड डेट्स आहेत. सो आपण हे बॅलन्स शीट मधून फर्स्ट आपण डेटर्स रेकॉर्ड करून घेऊया. बॅलन्स शीट ॲसेट साइड डेटर्स 20,600 लेस बॅड डेट्स, जी आपण ॲडजस्टमेंट आता बघितली 600 हे लेस करायचे. 20,600 लेस bad debt 600, you will get the amount 20,000. सी इथेच ऍडजस्टमेंट कंप्लीट होत नाहीये, पुढे पण दिलेलं आहे. अँड प्रोव्हिजन अगेन्स्ट द रिमेनिंग डेटर्स. मग आता हे 600 लेस करून झाल्यावर जे काही रिमेनिंग डेटर्स आहेत, उरलेले जे काही डेटर्स आहेत त्यांच्यावरती प्रोव्हिजन दिलेली आहे. प्रोव्हिजन अगेन्स्ट द रिमेनिंग डेटर्स शुड बी 5%. म्हणजेच काय तर इथे जे 20,000 आहेत रिमेनिंग जेवढे डेटर्स आहेत याच्यावरती 5%ची आपल्याला प्रोव्हिजन करायची. लेस प्रोव्हिजन फॉर डेब्ट्स 5%. 20,000 वरती 5% अमाऊंट कॅल्क्युलेट करा, दॅट इज 1,000. सो 20,000 लेस प्रोव्हिजन फॉर डेट्स. प्रोव्हिजन 5%ची होती, सो आपण 5% तिथे मेन्शन केलंय. 20,000 मायनस 1,000, फायनल अमाऊंट 19,000. ऍडजस्टमेंट लक्षात आले सगळ्यांच्या? यस मॅम. ओके, हा पार्ट लक्षात आलाय? सी आता इथे आपण जी प्रोव्हिजन केलेली आहे, आता ह्या प्रोव्हिजनचा आपल्याला सेकंड इफेक्ट सुद्धा द्यायचा आहे. आता हा सेकंड इफेक्ट कुठे येईल? बॅड डेट्स जे आहेत हे, आता बॅड डेट्स 600चे आपण इथे रेकॉर्ड केले. देन त्यातून प्रोव्हिजन जी होती 5%ची ही कॅल्क्युलेट इथे केलेली आहे 1,000. आता ह्या 1,000चा जो इफेक्ट आहे हा प्रॉफिट अँड लॉसला द्यायचा आहे आपल्याला. सी हिअर, दिस इज अवर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. These are the bad debts. बॅड डेट्स 600, जे आपण डेटर्स मधून 600 चे बॅड डेट्स लेस केले. आपण इथे बॅड डेट्स फर्स्ट रेकॉर्ड करणार आहोत. टू बॅड डेट्स 600 ऍड न्यू प्रोव्हिजन. जी प्रोव्हिजन आपण इथे डेटर्स वरती केली होती, जी आपण डेटर्स मधून लेस केलेली आहे, ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये ऍड करायची आहे. 600 चे बॅड डेट्स ऍडजस्टमेंट मधले प्लस ऍड न्यू प्रोव्हिजन 1,000. आता हे 1,000 कोणते, तर आपण इथे बॅलन्स शीट वरती जे 5% कॅल्क्युलेट केले हे त्याचे जे 1,000 आहेत याचा तो सेकंड इफेक्ट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. सो 600 प्लस 1,000 यू विल गेट 1,600. सी इन द प्रॉब्लेम, डेटर्सच्या पुढे खाली अजून एक दिलेला आहे पार्ट, प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स. आता जेव्हा केव्हाही ट्रायल बॅलन्स मध्ये प्रोव्हिजनची अमाऊंट दिलेली आहे, प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स, याचा फक्त एकच इफेक्ट पडतो. जेव्हा ट्रायल बॅलन्स मध्ये दिलं असेल प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स, एकच इफेक्ट पडणार आहे आणि हा इफेक्ट जो आहे प्रॉफिट अँड लॉसला द्यायचा आहे. आता इथे दिले आहेत प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स 500. आता ही ओल्ड प्रोव्हिजन आहे म्हटल्यावर आपण काय करणार, तर जे हे 1,600 आहेत त्याच्यातून 500 जे आहेत हे लेस करायचे, लेस ओल्ड प्रोव्हिजन. सो फायनल अमाऊंट आपली किती येणार आहे? 1,100. आउटर कॉलमला
लक्षात घ्या, आता दोन्हीकडे तुम्हाला प्रोव्हिजन दिसत असेल. आता ट्रायल बॅलन्स मध्ये दिसतंय इथे प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स. ही प्रोव्हिजन ही ओल्ड प्रोव्हिजन आहे, जेव्हा ट्रायल बॅलन्स मध्ये दिली असेल तेव्हा, आणि तेव्हा तिचा फक्त एकच इफेक्ट पडतो आणि तोही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाणार आहे. जेव्हा ऍडजस्टमेंट मध्ये प्रोव्हिजन असते, तुम्ही बघू शकता ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये सेकंड जी ऍडजस्टमेंट आहे त्यातला रिमेनिंग पार्ट जो आहे, प्रोव्हिजन अगेन्स्ट द रिमेनिंग डेटर्स शुड बी 5%. ही न्यू प्रोव्हिजन होती, ही ऍडजस्टमेंट मधली आहे आणि म्हणून हिचे दोन इफेक्ट पडलेले. हिचे दोन इफेक्ट कुठे झाले? डेटर्स मधून आपण लेस केले अँड देन प्रॉफिट अँड लॉस मध्ये न्यू प्रोव्हिजन म्हणून ऍड केलेले आहेत. सो तिचे ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट आहेत. ही जी ऍडजस्टमेंट इथे वर्डिंग मध्ये दिसते ती, या दोन्ही प्रोव्हिजन्स वेगळ्या आहेत. ही ऍडजस्टमेंट मधली प्रोव्हिजन ही न्यू प्रोव्हिजन आहे, ट्रायल बॅलन्स मधली आहे ती ओल्ड प्रोव्हिजन आहे. आणि जी ओल्ड प्रोव्हिजन आहे आणि जी ट्रायल बॅलन्स मध्ये दिली आहे तिचा फक्त एकच इफेक्ट पडणार आहे. दोन्हीतला फरक समजतोय? लक्षात येत आहे? Yes, ma'am. ओके. नेक्स्ट इज बॅलन्स ॲट बँक. आता इथे बँक बॅलन्स दिलेला आहे. बँक बॅलन्स हा बॅलन्स शीट ॲसेट साईडला रेकॉर्ड होतो. सो आपण त्याचा इफेक्ट देऊया. बॅलन्स शीट ॲसेट साईड बँक बॅलन्स आउटर कॉलमला डिरेक्टली आपण रेकॉर्ड करतोय बिकॉज बँक बॅलन्सवरती कोणत्याही प्रकारची ॲडजस्टमेंट दिलेली नाही आहे. सो बँक बॅलन्स डिरेक्टली आउटर कॉलमला जातोय 43,700 बॅलन्स ॲट बँक. नेक्स्ट इज ड्रॉइंग्स. ड्रॉइंग्स जे आहेत हे आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत. आता जे हे ड्रॉइंग्स दिलेले आहेत एरवी आपण कॅपिटल अकाउंटला रेकॉर्ड करतो, बट जेव्हा करंट अकाउंट दिलं असेल प्रॉब्लेममध्ये, या प्रॉब्लेममध्ये करंट अकाउंट दिलंय, जेव्हा प्रॉब्लेममध्ये करंट अकाउंट मेन्शन केलं असेल सगळ्या ॲडजस्टमेंट जे काही ड्रॉइंग्स आहेत हे सगळे करंट अकाउंटला रेकॉर्ड होतील. सो आपण हे जे ड्रॉइंग्स दिलेले आहेत करंट अकाउंटला रेकॉर्ड करून घेऊया. दिस इज द करंट अकाउंट. 2 ड्रॉइंग्स, डेबिट साईडला ड्रॉइंग्स जे आहेत हे रेकॉर्ड केले जातील. संजय, राजेश अँड आनंद 3 पार्टनर्स आर हिअर. तिघांचे हे ड्रॉइंग्स जे आहेत हे रेकॉर्ड करायचे. संजय 17,000 ड्रॉइंग्स रेकॉर्ड करून घेऊया आपण. 17,000. देन राजेश 11,000 and Anand 9,000. ड्रॉइंग्स जे आहेत हे आपण रेकॉर्ड केलेत. ऑलमोस्ट ट्रायल बॅलन्स मधले सगळे जे आयटम्स आहेत यांचं पोस्टिंग आपण केलेलं आहे. आता आपण ऍडजस्टमेंट आहेत त्या एक एक बघूया. सी, फर्स्ट प्रॉब्लेमच्या आधी काही इन्फॉर्मेशन गिवन आहे. The partners are to be credited at the end of each year with salary 10,000 to Sanjay and 5,000 each to Rajesh and Anand. So इथे जे तीनही पार्टनर्स आहेत तीनही पार्टनर्सच्या सॅलरीज दिलेल्या आहेत. When the partners salaries are given, it should be recorded in capital or current account. आता इथे जर नुसतं कॅपिटल अकाउंट दिलं असतं तर आपण कॅपिटलला रेकॉर्ड केलं असतं, बट जेव्हा प्रॉब्लेममध्ये करंट अकाउंट दिले असतील सगळ्या ऍडजस्टमेंट ह्या करंट अकाउंटला केल्या जातील. सो आपण सॅलरीज ज्या आहेत ह्या करंट अकाउंटला रेकॉर्ड करून घेऊया. संजय 10,000 बाय सॅलरीज. तीनही जे पार्टनर आहेत त्या तिघांच्या पण सॅलरीज ज्या आहेत ह्या आपण रेकॉर्ड करून घ्यायच्या. संजय, हाऊ मच द अमाउंट? 10,000. 10,000. देन राजेश 5,000 each Rajesh and Anand. So 5,000, 5,000. सॅलरीज जे आहेत हे आपण रेकॉर्ड करून घेतोय. सॅलरीजचा फर्स्ट इफेक्ट आपण इथे करंट अकाउंटला दिलाय.
सेकंड इफेक्ट जो आहे हा प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटला जाणार आहे. अप्रोप्रिएशनला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग असेल, इंटरेस्ट ऑन कॅपिटल असेल किंवा सॅलरीज असतील, सगळे ॲडजस्टमेंट ह्या अप्रोप्रिएशनला केल्या जातात. सो इन प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट टू सॅलरी टू पार्टनर, ज्या पार्टनर्सच्या सॅलरीज आहेत त्या आपण रेकॉर्ड करून घ्यायच्यात. संजय 10,000, राजेश 5,000, आनंद 5,000. फायनल जी टोटल आहे ही आउटर कॉलमला येईल. 10,000 प्लस 5,000 प्लस 5,000. Total is 20,000. Next, and the interest with the rate of 9% per annum on the balance at credit of their respective accounts at the commencement of the year. आता इथे त्यांचं रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे. सो इथे आपल्याला त्यांचे जे कॅपिटल बॅलन्सेस आहेत त्यांच्यावरती इंटरेस्ट चार्ज करायचं आहे. सो इंटरेस्ट ऑन कॅपिटल जी ॲडजस्टमेंट असते ही आपल्याला करायची आहे इथे. ही वर्किंग नोट दिसते का सगळ्यांना? स्क्रीन विजिबल आहे? Yes, ma'am. Yes, ma'am. सी हिअर. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल त्यांनी पर्सेंटेज तर दिलेले आहेत 9%, पण आता इथे अमाऊंट कोणत्या कोणत्या घ्यायच्या? फर्स्ट आपण एक फर्स्ट जो पार्टनर आहे संजय, त्याच्या रिगार्डिंग बघूया अमाऊंट्स काय काय आहेत. कॅपिटल 80,000. सी हिअर, जो संजय हा पार्टनर आहे त्याचा कॅपिटल बॅलन्स बघा इथे. कॅपिटल अकाउंट्स 80,000 अँड करंट अकाउंट 16,000. सो कॅपिटलचा बॅलन्स आणि करंटचा जो त्याचा काही बॅलन्स आहे हे दोन्ही आपण इथे घेतोय आणि त्यांची टोटल घेऊन त्या टोटल अमाऊंटवरती इंटरेस्ट रेट जो आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे आपल्याला चार्ज करायचं आहे 9%. सो संजय कॅपिटल बॅलन्स 80,000, करंट अकाउंटला बॅलन्स आहे त्याचा 16,000. सो आपला त्याचा टोटल बॅलन्स किती येतोय? 80,000 प्लस 16,000, टोटल 96,000. अँड द इंटरेस्ट ऑन कॅपिटल, त्याचा जो इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपल्याला करायचं आहे हे दोन्ही अमाऊंटची टोटल जी अमाऊंट आहे त्या टोटल अमाऊंटवरती कॅल्क्युलेट करायचं आहे. सो 96,000 इंटू 9%. 96,000 वरती 9% इंटरेस्ट हा कॅल्क्युलेट केला जाईल. सो 8,640 अमाऊंट इथे येते. जसं आपण संजयचा इथे इंटरेस्ट ऑन कॅपिटल बॅलन्स कॅल्क्युलेट केला, सेम प्रोसेस तीनही पार्टनर्ससाठी करायचे. राजेश त्याचा कॅपिटल बॅलन्स बघूया आपण किती आहे 50,000. करंट अकाउंटला त्याचा बॅलन्स किती आहे 12,000. सो 50,000 प्लस 12,000 टोटल इज 62,000. 62,000 वरती 9% इंटरेस्ट जो आहे हा कॅल्क्युलेट करायचा आहे. देन यू विल गेट 5,580. This is the interest on capital for Rajesh. What about Anand? See, त्याचा जो कॅपिटल बॅलन्स आहे 30,000 प्लस त्याचा जो काही करंटचा बॅलन्स आहे 8,000. सो टोटल त्याच्याकडे किती आहे 38,000. म्हणजे 38,000 वरती 9% जे आहे ते कॅल्क्युलेट करायचे. सो 3,420 इंटरेस्ट जो आहे हा आपण तीनही पार्टनर्सचा कॅल्क्युलेट करून घेतलेला आहे. ही वर्किंग नोट लक्षात आली सगळ्यांच्या? Yes, ma'am. या वर्किंग नोट मध्ये आपण काय केलंय तर त्यांचे कॅपिटलचे बॅलन्सेस प्लस करंट अकाउंटचे जे काही बॅलन्सेस आहेत या दोघांची ही ॲडिशन केली आहे. जी टोटल अमाऊंट आली आहे त्या टोटल अमाऊंट वरती रेट ऑफ इंटरेस्ट जो दिलेला आहे 9% ॲडजस्टमेंट मध्ये तो 9% रेट चार्ज केलेला आहे. अँड देन वी विल गेट इंटरेस्ट ऑन कॅपिटल. हा पार्ट क्लिअर आहे? येस मॅम. ओके. आता हे जे आपण इंटरेस्ट इथे फाइंड आउट केले याचे दोन इफेक्ट पडतात. आता दोन इफेक्ट कोणते? फर्स्ट इफेक्ट
प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशनला जाईल अँड सेकंड इफेक्ट करंट अकाउंट्सला जाणार आहे बिकॉज सगळ्या ज्या ॲडजस्टमेंट्स आहेत ह्या आपण करंट अकाउंटला करतो रिलेटेड टू पार्टनर्स. मग त्या पार्टनर्सचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल असेल, पार्टनर्सच्या सॅलरीज असतील, वॉट एव्हर, हे सगळं करंटला करतोय. का तर हे करंट अकाउंट दिलेलं आहे या प्रॉब्लेममध्ये म्हणून. सो आता इथे करंट अकाउंट ओपन आहे तर आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल इथे रेकॉर्ड करून घेऊया. फॉर संजय इट इज 8,640. Then for Rajesh here 5,580. Then for Anand 3,420. इंटरेस्ट ऑन कॅपिटल फर्स्ट इफेक्ट करंट अकाउंटला आपला देऊन झालेला आहे. अप्रोप्रिएशनला सेकंड इफेक्ट जाईल टू इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल इन्क्लुडिंग द करंट अकाउंट्स ओपनिंग बॅलन्सेस. आपण आता इथे दोन्ही जे आहेत बॅलन्सेस हे कॅल्क्युलेट करून त्यांची ॲडिशन करून मग इथे इंटरेस्ट जो आहे हा कॅल्क्युलेट केला आहे. दॅट्स वाय इथे ते मेन्शन करायचं आहे. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल Sanjay 8,640, then Rajesh 5,580, Anand 3,420. टोटल जे आहे आउटर कॉलमला येईल. तिघांची हे ॲडिशन करायचे. सो ॲडिशन इज 17,640. इथे आपली जी सेकंड ॲडजस्टमेंट फर्स्ट ॲडजस्टमेंट कंप्लीट झाली आहे. सॅलरीचं रेकॉर्डिंग झालं आहे. देन इंटरेस्ट ऑन कॅपिटल सुद्धा आपण रेकॉर्ड केलं आहे. नो इंटरेस्ट टू बी चार्ज ऑन ड्रॉइंग. आता या प्रॉब्लेममध्ये ड्रॉइंग्सवरती कोणताही इंटरेस्ट चार्ज केलेला नाही आहे, त्यामुळे ड्रॉइंग्सवरती काही ॲडजस्टमेंट नाही येणार. आफ्टर चार्जिंग द सॅलरीज इंटरेस्ट ऑन कॅपिटल प्रॉफिट, येस त्यांचे प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो दिलेले आहेत 50%, 30% अँड 20%. मीन्स 5:3:2. जो काही प्रॉफिट येईल तो आपल्याला या रेशोमध्ये त्यांना डिवाइड करायचा आहे, डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. प्रॉब्लेममधली ॲडिशनल इन्फॉर्मेशन जी आहे आपण बघूया. स्टॉक ऑन 31 March 2017 वॉज व्हॅल्यूड ॲट 36,000. सी दिस स्टॉक इज क्लोजिंग स्टॉक. हा जो ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला स्टॉक आहे आणि त्याची डेट बघा तुम्ही 31 March 2017. 31 मार्चला हे मार्च एंडिंगला सगळे बुक्स हे क्लोज केले जातात. हा स्टॉक जो आहे हा क्लोजिंग स्टॉक आहे. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट्स. फर्स्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, नेक्स्ट बॅलन्स शीट ॲसेट्स. सो आपण हे दोन्ही इफेक्ट जे आहेत हे देऊन घेऊया. दिस इज अ ट्रेडिंग अकाउंट. Trading account credit side by closing stock 36,000. Second effect, balance sheet asset side closing stock 36,000. Next adjustment, a debtor of 600 is to be written off. ही ॲडजस्टमेंट आपण ऑलरेडी डेटर्सचं रेकॉर्डिंग करताना केलेली आहे. बघूया आपण जस्ट त्याचे सेकंड इफेक्ट सगळीकडे दिलेत की नाही. डेटर्स 600 लेस केलेत. प्रोव्हिजन जी होती 5%ची ती सुद्धा आपण केलेली आहे. ह्या 600 आणि 1,000 जे आहेत ह्यांचे सेकंड इफेक्ट हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला द्यावे लागतात. सो इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अंडर टू बॅड डेट्स 600 ॲड न्यू बॅड डेट्स 1,000. आपली ॲडजस्टमेंट कंप्लीट आहे. नेक्स्ट इज प्रोव्हाइड फॉर द फॉलोइंग आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 31 March 2017. काही आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस दिलेत लाईक ऑफिस अँड ट्रेड एक्सपेन्सेस, सॅलरीज अँड वेजेस. ऑफिस अँड ट्रेड एक्सपेन्सेस मीन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जे आपण ऑफिस अँड ट्रेड एक्सपेन्सेस रेकॉर्ड केलेत त्यामध्ये ॲड करायचे. ऑलरेडी केले आपण. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटला रेकॉर्ड करावा लागतो. सो आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस लायबिलिटीज साइड ऑफिस अँड ट्रेड एक्सपेन्सेस 2,400 अँड सॅलरीज अँड वेजेस 6,000.
टोटल जी आहे ही आउटर कॉलमला घेऊया 8400. सो आपली इथे थर्ड ऍडजस्टमेंट सुद्धा कंप्लीट झालेली आहे. फोर्थ ऍडजस्टमेंट रेट्स प्रीपेड. रेट्सचं रेकॉर्डिंग करताना आपण इथे जे प्रीपेड आहेत हे लेस केलेत 2500. या प्रीपेडचा सेकंड इफेक्ट हा बॅलन्स शीटला द्यावा लागतो. बॅलन्स शीट प्रीपेड रेट्स ही सुद्धा ऍडजस्टमेंट आपली कंप्लीट झाली आहे. देन डेप्रिसिएट फर्निचर अँड फिटिंग 10%. जे फर्निचर आपण रेकॉर्ड केलंय बॅलन्स शीटला त्यातून डेप्रिसिएशन लेस करायचंय 10%. 2200 लेस केलेत. डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला द्यावा लागतो. टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 2200. देन प्रोफेशनल चार्जेस ही ऑलरेडी आपली ऍडजस्टमेंट कंप्लीट झालेली आहे. नेक्स्ट the cost and additions and alternations of leasehold premises are to be written off over the 25 years commencing on 1st April in the year which premises acquired. Means जे leasehold premises आहेत ते त्याच्यावरती आपल्याला डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचे. लिझोल्ड प्रिमायसेस मध्ये ऍडिशन्स आपण ऍड केलेत. जे प्रोफेशनल चार्जेस मध्ये झाले होते इन्क्लूड ते सुद्धा आपण ऍड केलेत 2500. आता जी आपल्याला अमाऊंट मिळाली आहे 72,500 त्याच्यातून डेप्रिसिएशन हे लेस करायचंय. आता हे डेप्रिसिएशन कसं आपल्याला चार्ज करायचंय सी द वर्किंग नोट हियर. Leasehold premises 72,500 divided by 25 years. बिकॉज आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये 25 इयर्स दिलेले आहेत. 25 इयर्सचे इथे लिझोल्ड प्रिमायसेस राईट ऑफ करायचे, रिटर्न ऑफ करायचे, म्हणजेच लेस करायचे. मीन्स इथे डेप्रिसिएशन हे लेस होऊन जाईल. सो 72,500 divided by 25 you will get here 2,900 depreciation. Less depreciation 2,900. हे जे डेप्रिसिएशन आहे ह्याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाईल. लीजहोल्ड प्रिमायसेस टू डेप्रिसिएशन हेडिंग अंडर 2,900. दोघांची टोटल आहे ही आउटर कॉलमला घ्यायचे 5,100. ऑलमोस्ट सगळ्या ऍडजस्टमेंट ज्या आहेत आपल्या झालेल्या आहेत. आता ट्रेडिंग अकाउंटचे सुद्धा एलिमेंट्स आपले पोस्ट करून झालेत आणि आता ऍडजस्टमेंट सुद्धा झालेत. आता आपल्याला अकाउंट जे आहे हे क्लोज करायचे. ट्रेडिंग अकाउंट पासून आपण सुरुवात करूया. क्रेडिट साइडची टोटल घ्यायचे 5,01,000. डेबिट साइडची जी टोटल आहे ही आपल्याला डेबिट साइडची टोटल घ्यायची आणि डिफरन्स कुठे येतोय हा बघायचा आहे. येस, डिफरन्स डेबिट साइडला येतोय. बघा ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करा. 1,79,000. Yes, 1,79,000. So this is our gross profit and it should be transferred to profit and loss account by gross profit. जो ग्रॉस प्रॉफिट आलाय हा ट्रान्सफर होतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला क्रेडिट साइडला. आपण रेकॉर्ड करून घेऊ 1,79,000. क्रेडिट साइडला कोणतीच अमाऊंट नाहीये. सो इथे क्रेडिट साइडची टोटल आपली येते 1,79,000. आता आपल्याला डेबिट साइडची जी टोटल आहे ती करून घ्यायची. किती येते बघूया आपण. डेबिट साइडची टोटल 1,32,800. डेबिट साइडची टोटल इथे कमी येते. आपल्याला नेट प्रॉफिट होणार आहे. नेट प्रॉफिट किती येतोय चेक करूया. कॅल्क्युलेट करा किती नेट प्रॉफिट येतोय. 46,200. Yes, that is correct. 46,200.
आता इथे जो आपला नेट प्रॉफिट आलाय हा नेट प्रॉफिट नेहमी प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशनला ट्रान्सफर होतो. प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशनच्या क्रेडिट साईडला बाय नेट प्रॉफिट. आता जर या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जर आपल्याला नेट लॉस झाला असता, जर लॉस सफर करावा लागला असता, तर तो जो लॉस आहे हा अप्रोप्रिएशनच्या डेबिट साईडला आला असता टू नेट लॉस हेडिंग अंडर. बट आत्ता काय आहे, आता प्रॉफिट आहे. सो प्रॉफिट आहे हा क्रेडिट साईडला रेकॉर्ड होईल बाय नेट प्रॉफिट 46,200 क्रेडिट साईडची टोटल घेऊया आपण 46,200 बिकॉज क्रेडिट साईडला दुसऱ्या अजून काहीच नाहीये. सो डेबिट साईडची टोटल घेऊया. डेबिट साईडची टोटल कमी येते. सो इथे आपण जो काही आपला डिफरन्स येतोय हा आपला इथे प्रॉफिट आहे आणि हा प्रॉफिट जो आहे हा तीनही पार्टनर्सना आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. बघू शकता इथे 20,000 प्लस 17,640 टोटल जी येते त्या टोटलमधून चेक करायचं प्रॉफिट येतोय की लॉस. इथे प्रॉफिट येतोय 8,560 रुपीजचा. आता हा जो काही प्रॉफिट आलाय, जो डिफरन्स आलाय 8,560 हा तीनही पार्टनर्सना शेअर करायचा आहे. आता हा आपण शेअर कसा करणार, त्यांनी ऑलरेडी इथे पर्सेंटेज दिलेले आहेत 50%, 30% अँड 20%. म्हणजेच काय तर 5:3:2 या रेशोमध्ये तिघांनाही प्रॉफिट जो आहे हा डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. चला डिस्ट्रीब्यूट करा प्रॉफिट जो आहे तो